जसं बोललं जातं 3 निशाणे आहेत. तर जसंच बोललाय ना, तब्बल 7 वर्षानंतर देवी भेटी गेली असा, त्याच्याचमुळे हे एवढा. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते. तर मग झाला काय की बऱ्याच वर्षानंतर, जवळजवळ 7 वर्षाचा खंड होतो. या 7 वर्षाचा खंडा पडल्यानंतर आत्ता कापडखेळ, आई भैराई देवीची जी कापडखेळ असत ना, ते घेऊन येले असत आपल्या मोंडात. आणि आता चालले ते मांडावरती. तर मांडावरती जे जातील, तर मांडावरती गेल्यानंतर मग हे काय सादरीकरण असतं ना, ते बघूया. कारण हे नृत्य म्हणजेच कापडखेळ हे आपल्यासाठी पुन्हा एक नवीन आहे. दरवेळेसप्रमाणे आपण काहीतरी नवीन गोष्टीच्या शोधत असतो. तर मग पुन्हा नवीन देवस्थान किंवा देवी देवता, नवीन परंपरा, नवीन रीतिरिवाज, नवीन संस्कृती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आणण्याचा हे प्रयत्न होता. जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि मग जर इंस्टाग्राम ID फॉलो करतो असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम ID पण फॉलो करा. मित्रांनो, ह्या संस्कृती काय आहेत ना, आणि आपण पुढे कशा वारसा घेतलेल्या आहेत ते पण बघूया. चला. अरे तर मग हे वर्ष एकदम खास आहे. हे खास असण्याचं कारण काय ते सांगतंय बघा. आपलं माणूस असं समोर ते उभं, सध्या पूजा चालली आहे, जोरात आहे ना पूजा. 7 वर्षानंतर असा म्हणून मोठं आहे ना. बरं, तर मग तब्बल 7 वर्षानंतर भैराई देवी भेटी गेली असा, आणि ती पण कापडखेळ घेऊन. तर मग हे कापडखेळ कसे असतात ना, ते बघूया ना आपण. सगळेच असे प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन हे आपला बघून मिळतात कोकणात. ह्या रीतिरिवाज, परंपरा ह्या वर्षानुवर्ष चालत गेलेले आहेत, पण कधी कधी त्यांना खंड पडतात. तो खंड पडलेलो हे आता पुन्हा चालू झालं असं 7 वर्षानंतर, म्हणून काय थोडंसं स्पेशल होता. बघूया काय स्पेशल आहे ना, ते पण बघूया. चला दाखवता. जसं बोललं जातं 3 निशाणे आहेत. येतो मांडावरतीच चाललोय. येतो आम्ही आता, तिकडेच चालले ना डायरेक्ट. चलो, तर मग आपण बघतो. तर मग ते कापडखेळ पुन्हा चाललो असा आता मांडावरती. आपण थांबूया जरा 2 मिनटं, आपण हे बघूया आता कसे चालले ते. कारण मग ही गर्दी भरपूर मोठी असा बघूया. चला पुढे जा, कॉर्नरला पुढे.
निशाणे होते ते 3 निशाणे एकत्र येलेत आता आणि चालल्यात मांडावरती. चाललो घरी. तर जसंच बोललाय ना, तब्बल 7 वर्षानंतर देवी भेट गेली असा, त्याच्याचमुळे हे एवढा उत्सव सगळ्यांचा उत्साह अगदीशी पोचलेलो असा. एनर्जी बघा, ह्या ज्या कामात बोलताय ना की एनर्जी, तर मग ही एनर्जी अशी दिसून येते. चला तर मित्रांनो आपण आता हैसरनाथ चाललो. व्हिडिओ संपवतो म्हणून मग रोजचा सांगणार, रोजचा मागणार आणि रोजचं करायला. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करत असाल तर कोकणासाठी _ कॅप आणि इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.